तर ना सध्या ना व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी असं उलट्या हाताने काम करत आहे ना असं दिसत असेल, तर यावरूनच ना माझ्या भावाचाही मला काल फोन आला की अगं व्हिडिओमध्ये सगळं उलटंच दिसतंय, तर तू ते सरळ का करून घेत नाहीये. तर कॅमेराचं ना काहीतरी सेटिंग हल्लंय आणि त्यांनी काल त्याच्यासाठीच मला फोन केला की तू ते सेटिंग लगेच चेंज करते. मी त्याला होही म्हटलं, पण नंतर पुन्हा लगेच मी विसरून गेले आणि ते सेटिंग पुन्हा आहे असंच राहिलं. आणि सगळं रेकॉर्ड केल्यावर माझ्या लक्षात आलं की आता हे पुन्हा सगळं आज उलटंच जाणार आहे म्हणून. तर चला मी आता ते पहिल्यांदा पटकन सेटिंग चेंज करून घेणार आहे. इथे ना मुलांच्या टिफिनची तयारी सुरू आहे. भाजी चपाती लगेच बनवून घेतली आहे मी आणि नाश्त्यासाठी त्यांना मस्त असे पोहे बनवले होते. तर एक जणाला ना कांदा न घातलेले पोहे आवडतात आणि एक जणाला मात्र त्यामध्ये कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे असं सगळं घालून केलेले पोहे आवडतात. तर आधी मी बिना कांद्याचे पोहे करून घेतले आणि कांदा आहे ते सगळं परतून ठेवलं होतं. तर ते नंतर मग मी पोह्यांमध्ये मिक्स केलं आणि शौर्यला मग हे असे छान पोहे बनवून दिले मी. आणि आता दोघांनी नाश्ता केलेला आहे आणि दोघंही शाळेत गेले. तर आता शाळेत गेल्यानंतर थोडंसं निवांत झालेलं आहे. किचन ओटाही सगळा आवरून घेतला कारण बरीच गडबड होते किचन ओट्यावर. आणि माझ्या आवडीचं काम हातात करायला घेतलेलं आहे की ह्या बरण्यांमध्ये सगळ्या डाळी वगैरे मला भरून ठेवायच्या होत्या. आणि हे भरताना मला असं वाटलं की मी अजून ना 5-10 बरण्या लगेचच घेऊन याव्यात. बघूयात आता कसं होतंय. जमलं तर मी नक्कीच लवकर घेऊन येईल. चला व्हिडिओ इथेच संपवते. बाय.